गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. तसंच ते सरकारचे संकट मोचक अशी त्यांची ओळख आहे. 2च वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होऊ घातलाय. त्याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडे पालकमंत्रीपद राहावं यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं कळतंय. तर इकडे रायगडचा निर्णय बदलणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादीच्या गोटात आहे. आदिती तटकरेंसाठी अजित पवारांकडनं राजकीय वजन खर्ची केलं जाण्याची शक्यता आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पालकमंत्री पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला जाऊ शकतो. आदिती तटकरेंची मंत्रीपदाची आणि पालकमंत्री पदाची सुद्धा ही दुसरी टर्म आहे. याच पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंकडे रायगडचं पालकमंत्रीपद कायम असेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. खरं तर पालकमंत्रीपद जाहीर होण्यापूर्वी महायुतीचे 3ही प्रमुख नेते आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. पण असं असताना सुद्धा नाराजी चव्हाट्यावर आल्यानं वेगळीच कुजबुज रंगते. आपल्यावर लोकप्रतिनिधीला पडेल ते काम, आम्ही सेवक आहोत या देशाचे. ह्या देशात एक चांगला पॉलिसी करून बदल घडवण्यासाठी आहे. मी तुम्हाला सांगू, मला गेले 2 महिने झालं हे सरकार आलं, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला आहे. मग मंत्रीपद, मग डिपार्टमेंट, मग पालकमंत्री. मला खरं सांगू, मला उबग आला या विषयाचा. ॲक्च्युली मला उबग आला. महायुतीत रंगलेल्या पालकमंत्रीपदाच्या वादावरनं सत्ताधाऱ्यांनी काहीसा सारवासारवीचा प्रयत्न केलाय. पण मला खात्री आणि विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे याबाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आदितीताईंनाच त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्रीपद देतील. महायुतीचा महत्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. मोठ्या बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुतीच्या गोटात आधी मंत्रीपदांवरनं वाद रंगला आणि आता पालकमंत्रीपदावरनं. त्यामुळे सरकारमधल्या बेबनावावरती टीका करण्याची आयती संधीच विरोधकांना चालून आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.